हॅलो मुलांनो, कसे आहात? मी तुमची लक्ष्मी आजी. तर आज आपण भगवद्गीता अध्याय 1 अर्जुन विषाद योग मधला 26वा श्लोक वाचणार आहोत. आपले 25 श्लोक झाले, 26वा वाचणार आहोत. चला मग. तत्रापच्छस्थितान् पार्थः पितॄनथ पितामहान् आचार्यान् मातुलान् भ्रातॄन् पुत्रान् पौत्रांसखींस्तथा आचार्यान् मातुलान् भ्रातॄन् पुत्रान् पौत्रांसखींस्तथा श्वशुरांसुहृदश्चैव सेनयोरुभयोरपि. आपण या सगळ्या शब्दांचे आता अर्थ बघूया. तत्र एवढ्याच, तत्र म्हणजे त्या ठिकाणी. अपश्यत तत्र अपश्यत, तत्रा आहे त्याच्यात, तत्रा पण अपच्छत आणि ह्या सला जो त जोडलं तिथपर्यंत. अपश्यतचा अर्थ त्याने पाहिले, त्या ठिकाणी त्याने पाहिले असं त्याचा अर्थ. स्थितान, आता स्थितान म्हणजे न जोडला आहे ना पला तिथपर्यंत. स्थितान म्हणजे उभे असलेले, त्याने पाहिले उभे असलेले, इथपर्यंत झालं. पार्थ म्हणजे अर्जुन, हा पार्थ म्हणजे पार्थने पाहिलेले, त्या पार्थने त्या ठिकाणी पाहिलेले एवढ्याचा अर्थ. म्हणजे अर्जुनाने. पितृन इथे इथपर्यंत म्हणजे वाडवडील. अथ पितृनथ, न आहे त्याच्यात. पितृनथ म्हणजे सुद्धा, म्हणजे वाडवडील सुद्धा. पितृनथ याचा अर्थ वाडवडील सुद्धा. पितामहान म्हणजे पितामह आपले भीष्म. आचार्यान मा नाही, न पर्यंत. आचार्यान म्हणजे गुरु किंवा शिक्षक. मातुलान, आता मातुलान हे न पर्यंत अर्ध्या म्हणजे मामे. भ्रातृन इथपर्यंत म्हणजे भाऊ. पुत्रान म्हणजे पुत्रान इथपर्यंत या. पुत्रान म्हणजे पुत्र. पौत्रान हा पौ न जोडला तो सोडून हा पौत्रान हे अर्ध्या न पर्यंत. नातवंडे याचा अर्थ. सखीन, सखीवर टिंबाय, सखीन म्हणजे मित्र. तथा म्हणजे तसेच. म्हणजे एवढा एकच हा शब्द आहे आणि त्याचा अर्थ आहे पितृन पितामह इथपर्यंत आलं. गुरु, शिक्षक, मामे भाऊ, पुत्र, नातवंडे, मित्र असे हे जे नातवंड सगळे नातलग आहेत तेवढं हे एका शब्दात आलेले आहेत. आता इथे बघूया. श्वशुरान म्हणजे सासरे. श्वशुरान म्हणजे सासरे. सुहृदहा इथपर्यंत, दपर्यंत. हितचिंतक, स्नेही. हितचिंतक आणि त्यालाच स्नेही पण बोलतात. च म्हणजे सुद्धा. हा अर्धा च जोडला आहे, सुद्धा. शैमध्ये ह्या श्रयमध्ये ए आहे तो. अयचा उच्चार येतो पण इथे श्रैव ए असं. श्रैव एव निश्चित.
सेनयोहा म्हणजे सैन्यामध्ये. सेनयोहा. उभयोहा, रू मध्ये जो उ आहे तो उभयोहा. आणि म्हणजे दोन्ही पक्षामधील उभयोहा. अपि, र मध्ये अपि, अपि, मध्ये अ आहे तो आणि हा पी, रपी म्हणजे सहित. आता पूर्ण श्लोकाचा अर्थ. त्या ठिकाणी दोन्ही पक्षाकडील सैन्यामध्ये आपले वाडवडील, आजे, शिक्षक, मामे, भाऊ, पुत्र, नातवंडे, मित्र तसेच सासरे आणि हितचिंतक अर्जुनाने पाहिले. सगळे आपले नातलगत तिथे त्याने पाहिले. ज्यावेळी रथ दोन्ही सैन्यांच्या मधोमध नेला त्यावेळी समोर त्याने या सगळ्यांना पाहिलं. तात्पर्य काय? अर्जुनाने रणांगणावर आपले सर्व नातेवाईक पाहिले. त्याने भूरिश्रवासारख्या आपल्या वडिलांच्या समवयस्क आपल्या वडिलांच्या समवयस्क व्यक्तींना म्हणजे आपल्या वडिलांचं जेवढं वयस आहे त्या वयाच्या माणसांना, भूरिश्रवासारख्या व्यक्तींना त्याने पाहिलं. पितामह भीष्म आणि सोमदत्त, द्रोणाचार्य आणि कृपाचार्य यांच्यासारखे गुरु त्याने तिथे पाहिले. शल्य आणि शकुनी यांच्यासारखे मामा तिथे त्याने पाहिले. दुर्योधनासारखे भाऊ पाहिले. लक्ष्मणासारखे पुत्र, अश्वत्थाम्यासारखे मित्र, कृतवर्म्यासारखे हितचिंतक इत्यादी सर्व व्यक्तींना पाहिले. त्याने सैन्यात उपस्थित असलेल्या आपल्या मित्रांनाही पाहिले. आपल्या विरोधी पक्षात हे सगळे आपलेच आहेत हे त्याने पाहिले. आणि त्यानंतर त्याचं काय होतं ते आपण पुढच्या श्लोकमध्ये वाचणार आहोत. चला आता बाय.